बॅक टू चॅनल वर्षांकर ब्लॉग्स आणि मी वर्षा स्वागत करते तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे की आपण छान असे डेली ब्लॉग बघणार आहोत, तर आज छान अशी रेसिपी तुम्हाला मी सांगणार आहे। म्हणजे मी पण यूट्यूब वगैरे बघूनच करणार आहे, पण म्हटलं चला आज आपण छान असं ट्राय करूया। छान असं ऊन पडलेलं आहे आणि आज आपण बनवणार आहोत कुरडई, मस्तपैकी जी गव्हाची कुरडई असते ज्याला खूप तामझाम लागतं आणि खूप मेहनत लागते। त्या मेहनतीचं काम आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर या ठिकाणी मी घेतलेले आहेत गहू, आणि हे गहू 3 किलो आहेत। 3 किलो गव्हाची आपल्याला आज कुरडई बनवायची आहे। तर हे 3 किलो गहू आपल्याला स्वच्छ अशा पाण्यामध्ये सलग 3 दिवस धुवून घ्यायचे आहेत आणि रात्रभर पाण्यात भिजवत ठेवायचे आहेत। तर आज आहे दिवस पहिला आणि आजपासून आपण जी गव्हापासून कुरडई बनवतात ती कशी बनवायची हे बघणार आहोत। त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। तर गहू स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि पाणी संपूर्ण काढून त्याच्यामध्ये चांगलं पाणी टाकून हे परत झाकण लावून ठेवा। तर गहू भिजत घालण्याचा आज आहे दिवस दुसरा आणि तुम्ही बघू शकता बघा पूर्ण फेस आलेला आहे। गहू रात्रभर पाण्यात भिजलेले आहेत आणि आता आपण ते धुवून घेणार आहे। सगळ्यात आधी हे वरचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि परत हा जो गहू आहे तो स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवायचा आहे। जवळजवळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने हा गहू आपल्याला दुसऱ्या दिवशी स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। कारण जसा जसा गहू भिजतो तसा तसा त्या गव्हाचा उग्र वास यायला लागतो। तो वास काही लोकांना सहन होत नाही, त्यामुळे स्वच्छ अशा पाण्यामध्ये हा जो गहू आहे तो 2 ते 3 वेळा धुवून घेतला, त्यामुळे कुरडईला पण वास जास्त राहत नाही। तर दुसऱ्या दिवशी गहू हा स्वच्छ धुवून झालेला आहे आणि मी आता 2 पातेल्यामध्ये तो काढलेला आहे, कारण गहू हा फुगलेला आहे। तर आता त्याच्यामध्ये स्वच्छ असं पाणी टाकून आपण ते परत उन्हामध्ये म्हणजे गॅलरीमध्ये मी वाळत ठेवणार आहे। कुरडईसाठी लागणारे गहू आपण ज्यावेळेस भिजत ठेवतो तेव्हा त्याचं पातेलं किंवा काही भांडं असेल तर ते उन्हामध्ये ठेवायचं, त्यामुळे चीक चांगला पडतो। हे असं मला बाजूच्या काकूंनी सांगितलं, म्हणून मग आजच्या दिवशी मी तेच केलं। तर गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज आहे दिवस तिसरा आपल्या कुरडई गहू भिजू घालण्याचा। तर बघा छान असे जे गहू आहेत ते भिजलेले आहेत आणि खूप सारे गहू वरती आले आहेत। पूर्ण जी झाकणं आहेत ती खराब झालेली आहे आणि गहू बघू शकता बघा चांगला असा भिजलेला आहे। तर आधी यातलं सगळं पाणी आता आपण काढून घेऊयात, कारण की आता आपल्याला हा गहू 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे। जेवढा आपण गहू स्वच्छ आणि चांगला धुणार 3 ते 4 वेळा किंवा जास्त वेळा पण तुम्ही धुवू शकता, तेवढा जो गव्हाचा जो वास आहे तो वास कमी होतो। त्याच्यामुळे शक्य तेवढ्या पाण्याने स्वच्छ पाण्याने हा गहू धुवायचा प्रयत्न करा। तर गहू स्वच्छ धुवून झालेला आहे आणि ही जी झाकणं आहेत बघा किती खराब झाली आहेत, तर ती धुवून घेत आहे मी। तर सगळं झालेलं आहे आणि परत आपण हा गहू स्वच्छ अशा पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे। तर आज आहे कुरडई बनवण्याचा 4था दिवस आणि बघा गहू खूप छान असा भिजलेला आहे। तर कंटिन्यू 3 दिवस आपण गहू भिजवलेला आणि तो छान असा भिजलेला आहे। कुरडईसाठी गहू चांगला भिजवावा लागतो। तर तुम्ही बघू शकता बघा पूर्णपणे फेस आलेला आहे। आता हा आपल्याला परत स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे। तर थोडा गहू प्रेस करून जर बघितला तर बघा छान असा चीक आपल्याला दिसत आहे, म्हणजे गव्हाचा चीक हा चांगला पडणार आहे। तर आता हा स्वच्छ पाण्यात धुवून घेऊया। बघा 3 दिवस आपले जे गहू आहेत ते भिजलेले आहेत आणि छान असे झालेत बघा, एकदम मस्त असे फुगलेले आहेत। आणि आता आपल्याला वाटून घ्यायचे मिक्सरवर। तर काही लोक हातानेच बारीक करतात, पण आता आपल्याला तितका वेळ नाहीये। या साईडला बघा एक कापड ठेवलेलं आहे आणि याच्या खाली पण चाळणी ठेवलेली आहे, म्हणजे जो कुरडईचा चोथा आहे तो खाली जाणार नाही, त्याच्यामुळे डबल चाळण ठेवलेली आहे। एकदाच ठेवायची, सारखं सारखं आपल्याला म्हणजे उद्योग नको करायला, कारण ह्या ज्या प्रोसेसला आहे खूप वेळ लागतो। त्याच्यामुळे आता आपण बनवणार आहे आणि इथे 2 लावले, 2 मिक्सर पटापट पटापट करायचं आहे। आणि इथे ओंकार बसलाय आणि आर्या बसली आहे। तर तुमची तोंडं दिसत नाहीयेत, दाखवायची आहेत का? नको ना। आणि त्या साईडला ते काढ बरं, हळूच काढ, हळूच काढा। हां एवढे गहू आहेत बघा, जवळजवळ 3 किलोच्या कुरडया आपण बनवले आहेत आणि मी खूप आनंदी आहे, कारण की मला असलं करायला खूप आवडतं। त्याच्यामुळं आता आपल्याला संध्याकाळचाच वेळ आहे, त्याच्यामुळं करूयात। तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात। तर अशा प्रकारे गव्हामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे जे गहू आहेत ते मिक्सरमध्ये असे वाटून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला गाळून घ्यायचे आहेत। खाली मी 3 चाळणी ठेवलेले आहेत, म्हणजे एकदाच आपल्याला हे गहू गाळून घ्यायचे आहे, म्हणजे एकदाच चीक आपल्याला हा गाळून घ्यायचा आहे स्वच्छ, म्हणजे खाली त्या गव्हाचे काही कण राहणार नाही।
तर अशा प्रकारे सर्व जो गहू आहे 3 किलो तो आपण छान असा पाणी टाकून वाटून घेतलेला आहे. खरं तर या प्रोसेसला खूप वेळ लागतो, कारण गहू हा चिकट असतो आणि त्याचा चीक पण जो असतो तो चिकट असतो. त्याच्यामुळं ज्यावेळेस आपण गाळतो, चाळणीने चाळतो, त्यावेळेस त्या प्रोसेसला खूप वेळ लागतो. तर आधी आम्ही चमच्यानेच करत होतो, पण चीक हा पटापट खाली पडत नव्हता, कारण की खालचा जो कापड होता, त्याचे जे होल होते ते खूप लहान होते. त्याच्यामुळे शेवटी आम्ही हाताने ठरवलं की फास्ट व्हायला पाहिजे, म्हणून हातानेच हा जो चीक आहे हा मी काढायला घेतला. तर सगळे गहू वाटून झालेले आहेत आणि एका पातेल्यामध्ये आणि एका डब्यामध्ये स्टीलच्या हा जो चीक आहे हा आपण पूर्ण रात्र ठेवणार आहे. खरं तर कोण 12 तास ठेवतं किंवा कोण 24 तास पण ठेवतं, पण मी ओव्हरनाईट ठेवलेलं आहे. तर जे वाटून झालेले गहू असतात त्यामध्ये सगळाच चीक नसतो, काही थोड्या प्रमाणात पाणी पण असतं आणि आपण हे ओव्हरनाईट ठेवल्यामुळं पाणी वरती येतं आणि चीक हा खाली राहतो. तर आपल्याला हळूहळू पातेल्याने किंवा चमच्याने हे जे वरचं जमा झालेलं पाणी काढून घ्यायचं आहे. जर याच्यामध्ये चुकी झाली तर चीक आणि पाणी मिक्स होऊ शकतं, त्यामुळे अगदी हळूवारपणे आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे. आपला हा चीक मोजून झाले बघा, एवढं पातेला चीक झालेलं आहे ह्यातला आणि ह्यातला. आता आपल्याला एवढं पाणी टाकायचं याच्यामध्ये. तर आता इथे गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे मोठं, आणि जितका चीक आहे तितके मोजून आपण पाणी टाकणार आहे. अगदी थोडंच पाणी आपण काढून ठेवणार आहे, जर लागलं तर आपण वरतून घालणार आहे. आता मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे बघा. तर या पाण्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडं, आणि ह्या पाण्याला चांगली उकळी येईपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे. तर पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता आपल्याला एका साईडने हा चीक या गरम पाण्यामध्ये ओतायचा आहे आणि लगेच दुसऱ्या हाताने तुम्ही तो हलवून घ्यायचा आहे. लाटणं किंवा चमचा तुम्ही वापरू शकता. याच्यामुळे काय होतं की चिकामध्ये गुठळ्या होत नाही, गोळे होत नाही. त्याच्यामुळे एक समान आपल्याला हा चीक असा हलवायचा आहे. त्याच्यामुळे जर तुमच्यासोबत कोण असेल तर त्याला तुम्ही मदतीला पण घेऊ शकता, कारण जर चीक जास्त असेल तर हटायला पण खूप मेहनत लागते. म्हणूनच सोबत कुणाला तरी मदतीला घ्या. तर सगळा हा चीक आपण या पातेल्यात ओतून झालेला आहे, आणि जर 1 किलोच्या कुरडया असतील तर 15 ते 20 मिनिट तुम्हाला हा चीक छान असा मंद गॅसवर हलवावा लागतो. तर आपल्या आहेत 3 किलोच्या कुरडया, त्याच्यामुळे यासाठी खूप वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे कंटिन्यू आपल्याला हे असं हलवावं लागणार आहे. तर सगळ्यात जास्त कुरडयाची मेहनत म्हणजे आपल्याला हा चीक असा हलवायचा असतो, हटायचा असतो असं म्हणतात, कारण की हा खाली लागू नये म्हणून. आणि आता हा खूप जड जातोय. सुरुवातीला काहीच वाटत नव्हतं, पण आता हे हलवायला खूप जड जाते. एकदम हातामध्ये ताकद पाहिजे यासाठी आपल्याला. त्या बघा थोडा घट्ट व्हायला लागला आहे, म्हणजे आता होत आलेला आहे. तर 1 किलोचा असेल तर 15-20 मिनिटात होऊन जातो, पण जवळजवळ हा 3-3.5 किलोच्या वरती हा चीक आहे, म्हणजे गहू आपण भिजतला घातलेले. आता त्याच्यामुळे ह्याला खूप वेळ लागणार आहे, अर्धा तास तरी लागणार आहे आपल्याला चीक व्हायला. तर हलवून घेऊयात. कुकरची एंट्री होणार आहे, कारण की आता हा जो चीक आहे तो खूप जड जातोय आपल्याला हलवायला. आता मी हे करते, कापड आणते, कापडाला एका साईड. तर चीक बनवून झाला आहे, आणि आता इथं आपण कुरड्या बनवण्याची तयारी करत आहोत. या ठिकाणी चीक ठेवलं आहे आणि इथं साचा वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे. आणि आता या ठिकाणी गॅलरीमध्ये गरम गरमच आपण ह्या कुरडया घालणार आहोत कागदावर. तर साडीवर वगैरे घालत नाही, कारण की चिकटतात. तर या कागदावर आता आपण ह्या सगळ्या कुरडया घालून घेऊयात. तर गरम गरमच घालायच्या, म्हणजे कुरडई चांगली दिसते. अशा प्रकारे बघा या कुरडया मी बनवून घेत आहे. तर तो कागद छोटा पडला आणि त्या गॅलरीमध्ये थोडंसं पावसाचं वातावरण झालेलं. मग मी या इकडच्या गॅलरीमध्ये बाकीच्या कुरडया घालायचं ठरवलं. तर 2 माणसं असेल तर लगेचच तुमचं हे काम होऊन जातं. खरं तर खूप वेळ लागला, कारण की 3 किलोपेक्षा पण थोड्या जास्त कुरडया होत्या आणि या सगळ्या गोष्टीला खूप वेळ लागतो. पण जर तुम्हाला खायची आवड असेल तर तुम्हाला बनवायला पण काही वाटत नाही. आणि मला लहानपणापासूनच असं बनवायला खूप आवडतं. खरं खूप टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे, पण विकेंडला म्हटलं चला काहीतरी नवीन करावं. आणि उन्हाळ्याच्या दिवसात जर हे असे पदार्थ तोंडी लावायला असेल तर जेवण पण जास्त जातं, म्हणून हे सगळं मी करते. आणि या उन्हाळ्यात असेच काही पदार्थ आहेत ते पण मी करणार आहे. जर मला जमलं तर मी नक्कीच त्याचा व्हिडिओ शूट करेल. आणि तुम्ही बघू शकता बघा किती छान अशी कुरडई झालेली आहे. थोडं मला टेन्शन आलेलं, कारण की गहू भिजतात की नाही किंवा चीक चांगला पडतोय की नाही, पण छान अशी पांढरी कुरडई आपली झालेली आहे.
खरं तर कधी कधी हा चीक खराब पण होऊ शकतो किंवा कुरडया लाल पण पडू शकतात, पण अगदी छान अशा कुरडया माझ्या झालेल्या आहेत बनवून, तुम्ही बघू शकता बघा. आणि थोडं कुरडईचं पीठ राहिलेलं, मग मी त्याचे सांडगे बनवले पीठ वाया जाऊ नये म्हणून. आणि आता कुरडया घालून झालेल्या आहेत आणि या कुरडया आपल्याला 2 ते 3 दिवस चांगल्या कडकडीत उन्हात वाळवायच्या आहेत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात. बाय बाय.